श्री स्वामी समर्थ. इकडे स्वामी समर्थ आई नेहमीप्रमाणे लवकरच उठून बाळ कधी येतोय म्हणून वाट पाहत बसतात. इतक्यात बाळ येतो आणि स्वामीला म्हणतो की स्वामीराया, मी आज लवकरच आलो आहे, सांगा ना स्वामीराया. स्वामी म्हणतात, बाळा थांबा जरा, बस, अगदी शांतपणाने जागेवर जाऊन बस. स्वामी म्हणतात, बाळा आपण कसे आपल्या आईला सांगून जातो कोठे जाताना, तसेच देवाला पण सांगून जावे कोठे जाताना. देव आपली वाट पाहत असतो आपण घरी येण्याची. तो बाळ म्हणतो, स्वामीराया मी कोठेही जाताना देवाला सांगूनच बाहेर पडतो. स्वामी म्हणतात, शाबास बाळा, असेच रोज देवाला सांगूनच बाहेर पडायचे आणि देवाला नमस्कार करायचा, म्हणजे देवसुद्धा आपली काळजी घेतोच, देवसुद्धा आपले चांगलेच करतो. स्वामी म्हणतात, बाळा आपले प्रयत्न हे फक्त स्वतःला जिंकण्यासाठी हवे, दुसऱ्याला हरवण्यासाठी नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवे. आणि ज्या माणसाची नीतिमत्ता चांगली असते देव त्यांना कधीच काही कमी पडून देत नाही. आणि बाळा जीवनात काहीही मिळवायचे असेल तर न थांबता कर्म करा, परिणामांची चिंता करू नका, कारण प्रत्येक कर्माचे फळ योग्य वेळी मिळते. कर्तव्य करा आणि सर्व काही आमच्यावर सोडा. जो हा नियम पाळतो त्याचे जीवन सुख, समाधान आणि शांततेने भरते. अहंकाराने माणूस स्वतःचे नुकसान करतो. आपण कितीही विद्वान, श्रीमंत किंवा सामर्थ्यवान असलो तरी नम्रता गमावू नये. नम्रतेचे दैवत्व आहे. जेव्हा आपण मीपणा सोडतो तेव्हा आम्ही आपल्या जीवनात प्रवेश करतो आणि सर्व अडचणी सहज दूर होतात. स्वामी म्हणतात, जिथे श्रद्धा आणि सबुरी असते तिथेच कृपा आपोआप प्रगट होते. जीवनात कितीही संकटे आली तरी आपल्या विश्वासावर कधीच डगमगू नका. श्रद्धा ही देवाशी जोडणारी दोरी आहे आणि सबुरी ही त्या दोरीची ताकद आहे. जो श्रद्धेने आम्हाला स्मरतो त्याला संकटे कधीच दीर्घकाळ टिकत नाहीत. आणि बाळांनो, जिथे साधेपणा, प्रामाणिकपणा आणि स्वच्छ मन असतो तिथेच आमचं वास्तव्य असतं. साधेपणातच आनंद आणि समाधान आहे, कारण आमची कृपा नेहमी निर्मळ मनावरच होते. हे कायम तुम्ही लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असणे हे आपल्या हातात नसते, पण तीच गोष्ट आपल्या नशिबात आणण्याचे प्रयत्न मात्र आपल्या हातातच असतात. तेव्हा प्रयत्न करणे हे महत्त्वाचे असते. मध्येच जर तुम्ही प्रयत्न सोडले तर काहीही साध्य होणार नाही. खूप प्रयत्न करा, मेहनत करा, बघा तुम्ही यशाची पायरी चढणारच. स्वामी म्हणतात, बाळा काही लोक अशी असतात की एखादा जर जीवनात पुढे जात असेल तर त्याला मागे खेचतात. पण बाळा खरेच हे चुकीचे आहे, असे कधीच करायचे नसते. पण बाळा अशा माणसांना समजावणे कठीणच असते. त्यांना देव शिक्षा करतो. देव त्यांना शिक्षा का करतो, तर त्यांना त्यांची चूक समजावी म्हणून. स्वामी म्हणतात, काय बाळा आले का तुझ्या लक्षात? तो बाळ म्हणतो, होय स्वामीराया. स्वामी म्हणतात, बाळा अक्षर कितीही सुंदर असले तरी खाडाखोड झालेल्या शब्दांकडे पहिले लक्ष जाते. तसेच माणसाचे गुण कितीही चांगले असले तरी त्याची एक लहान चूक सुद्धा सगळ्यात पाहिली जाते. बाळा अनुभव वयाने नाही तर परिस्थितीने मिळतो. चांगल्या काळापेक्षा वाईट काळ माणसाला खूप काही शिकवत असतो. म्हणून वाईट काळाला घाबरून जाऊ नका. आणि माझ्या भक्तांनो, काही मिळाले म्हणून गर्व करू नका, कारण देणारा आणि परत घेणारा देव असतो. आणि बाळा कधी पण परिस्थिती माणसाची चांगली आली म्हणून पहिलेचे दिवस कधीच विसरू नये. हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे, तरच आपली परिस्थिती कायम टिकू शकते. त्यातूनच आपण इतरांना मदत केलेली चांगली असते. इतरांचे सुख पाहून आपल्याला आनंद झाला पाहिजे, तरच तो खरा माणूस आणि
आणि इतरांच्या गरिबीला कधीच कोणी हसायचे नसते. त्याची पण कधी ना कधी दिवस बदलू शकतात. अरे, प्रत्येकाची वेळच असते. म्हणून माझ्या भक्तांनो, कोणाला कधीच हलके समजू नका. जो व्यक्ती मनापासून परमेश्वराची उपासना करतो त्याला देव कधीच वाईट संकट देत नसतो. त्याच्या पाठी देव सदैव असतो. हे नेहमी लक्षात ठेवा. बाळा, पशु-पक्षी का जातात इतरांच्या अंगणात? कारण देव त्यांना पाठवत असतो की इथे काहीतरी खायला मिळेल पक्ष्यांना, म्हणून तर येतात ना पशु-पक्षी अंगणात खायला. समजले का बाळा? तेव्हा तो बाळ म्हणतो, होय स्वामीराया, आमच्या पण अंगणात रोज कावळे चिमणी येतात, आम्ही त्यांना खायला देतो. स्वामी म्हणतात, बाळा, पक्ष्यांना रोज खायला देत जा, तुमचे कल्याण होईल. तो बाळ म्हणतो, स्वामीराया, अशीच कृपा ठेवा आमच्यावर, आम्हाला कधी सोडून जाऊ नका. स्वामीराया, तुम्ही आमच्या आयुष्यात आलात आणि आमचे खूप चांगले होत आहे. आम्हाला अगदी तुम्ही चांगले ज्ञान देता, आमच्यावर तुम्ही खूप चांगले संस्कार करता. स्वामी म्हणतात, बाळा, आमच्याकडे जो येईल त्याला आम्ही चांगले ज्ञान देत असतो, त्याला आम्ही सुखी करत असतो. इतकेच नाही तर आम्ही त्याच्या सदैव पाठीशी असतो. तेव्हा तो बाळ म्हणतो, स्वामीराया, आम्ही तुम्हाला कधीच विसरणार नाही. तेव्हा स्वामी म्हणतात, बाळा, तू खूप छान बोलतोस रे, तू पुढे खूप मोठा होशील, माझा आशीर्वाद आहे तुला. स्वामी म्हणतात, बाळा, आता इतकेच घरी जा आता आणि शांत झोप. लगेच तो बाळ उठतो आणि स्वामींना नमस्कार करून घरी जायला निघतो. स्वामी म्हणतात, बाळा, मी येऊ का तुला सोडवायला? बाळ म्हणतो, नको स्वामीराया, मी जाईन घरी. तो बाळ म्हणतो की स्वामीराया, तुमचे नाम माझ्या मुखात असताना मी कशाला घाबरू? स्वामी म्हणतात, ज्याच्या पाठी देव असतो तो कधीच घाबरत नसतो. असे म्हणून तो बाळ घरी जायला निघतो. श्री स्वामी समर्थ.